करोडो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या दीक्षाभूमीची उत्तरेकडील द्वार बंद आहे। ते उघडण्यासाठी जागेचे अधिग्रहण महत्त्वाचे आहे। महाराष्ट्र शासनाने ही जागा पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांना कृषीवर अनुसंधान करण्यासाठी दिली होती। सध्या ही जागा वापरात नाही आणि जंगल वाढले आहे। दीक्षाभूमीवर वाढती अनुयायांची संख्या बघता आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याची गरज आहे। त्यामुळे ही जागा दीक्षाभूमी स्मारक समितीला देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केली। दिनांक 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कोट्यवधी अस्पृश्य बांधवांना तथागत बुद्धाच्या धम्माची शिक्षा दिली। स्वतःही घेऊन न भूतो न भविष्यती अशी धम्मक्रांती करून नागपूर शहराचे नाव जगाच्या नकाशावर कोरले गेले। दीक्षाभूमीची एकूण जमीन 22 एकर सध्या स्मारक समितीच्या ताब्यात आहे। स्मारकाचे उत्तरेकडील द्वार बंद आहे आणि ते उघडण्यासाठी जागा महत्त्वाची आहे। 1968-69 या महाराष्ट्र शासनाने ही जागा पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांना कृषीवर अनुसंधान करण्यासाठी दिलेली आहे। मौदा लेंड्रा 1266 आराजी 1,22,196 चौरस मीटर। मूळधारक महाराष्ट्र शासन, पट्टेदार पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला। ही जागा भारतीय कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय मुद्रा सर्वेक्षण, भूमी उपयोग नियोजन ब्युरो। एकूण जमीन 30 एकर जागा आहे। ही नियोजित कुठलेही कार्य या ठिकाणी सुरू नाही। जंगल वाढलेल्या दीक्षाभूमीवर फक्त वाहनस्थळांचीच गरज नाही, एका भव्य यात्री निवास 1000 खोल्या असणारे असावे। या ठिकाणी भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने लोकांसाठी अनेक सुविधा असाव्यात। बौद्ध भिक्षूंसाठी या ठिकाणी निवास व्यवस्था असावी व या भूमीवर महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुस्तकाच्या कोट्यवधी रुपयांचा या ठिकाणी बाजार या ठिकाणी असतोय। तसेच स्त्री पुरुषांसाठी स्वच्छतागृहे मोठ्या प्रमाणात असावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेबांनी केलेल्या धम्मक्रांतीच्या स्मृती हृदयात साठवण्यासाठी, नव्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी, क्षणभर उभे राहून त्या क्षणाची आठवण करण्यासाठी, शांतीच्या संदेशाची शिदोरी घेऊन लाखो लोकांना क्षणभर उभे राहण्यासाठी मोकळी जागा अत्यंत आवश्यक आहे। तरी सदर जागा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक दीक्षाभूमी समितीला देण्यात यावी अशी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी मागणी करतो। धन्यवाद। मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे याबाबत हालचाली गतिमान झाल्या असून त्या होण्याबाबत शासनाकडून संकेत मिळत आहेत। ऑगस्ट 15च्या दरम्यान सर्किट बेंच सुरू होण्याबाबत अंदाज व्यक्त केला जात आहे। कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष VR पाटील यांनी मात्र अद्याप शासनाकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिळाले नसल्याचे सांगितले। कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे या मागणीसाठी गेली 40 वर्ष सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वकील संघटना उपोषण आंदोलन करीत आहेत। CPR हॉस्पिटलच्या जुन्या न्यायालय परिसरात सर्किट बेंच होणार असल्याचं समजतंय। कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच स्थापन व्हावं म्हणून गेली 40 वर्ष कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर जिल्ह्यातले वकील पाठपुरावा करत आहेत।
आत्ता सध्या पण आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा शासन असू दे किंवा उच्च न्यायालय असू दे यांच्याकडे करत आहे, पण अद्याप आमच्याकडं कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती आमच्याकडे प्राप्त झालेली नाही. त्यामुळं जे काही बातम्या आम्ही ऐकतोय ते आपल्या मीडियामधूनच बातम्या आम्हाला ऐकायला मिळालेल्या लागलेल्या आहेत. वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध झालेत, कुठं काही म्हणजे प्रिंट व्हिडिओ माध्यमांच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळालेले आहेत. म्हणजे ही जी काही डिजिटल चॅनल्स आहेत त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालेल्या आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की आमच्यापर्यंत कोणतीही बातमी अधिकृतरित्या आलेली नाही, कुठलंही नोटिफिकेशन अजून झालेलं नाही. महाराष्ट्र शासन असो किंवा उच्च न्यायालय असो या दोन्ही यंत्रणांकडून आमच्याकडे कुठलीही माहिती आपल्याकडे प्राप्त झालेली नसल्यामुळं आम्ही त्या बाबतीत आत्ता काही आपल्याला सांगू शकत नाही. जर आमच्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध झाली तर आम्ही सर्व पत्रकारांना बोलवून त्याबाबत त्वरित माहिती देऊ. पीपल्स रिपब्लिकन पार्टी कवाडेगड जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साबळे हे आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्हा दौऱ्यावर असताना लोणार तालुक्यातील वेणी या गावात बौद्धांवर जातीयवाद्यांनी केलेल्या हल्ल्यासंदर्भात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मीटिंग घेतली. हे गावातील जातीयवाद्यांना सहन झाले नाही. राजाभाऊ साबळे आणि त्यांचे कार्यकर्ते भेट देऊन परतत असताना गावापासून पुढे 1 किलोमीटर अंतरावर दबा धरून बसलेल्या 20-25 गावगुंडांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात पक्षाचे जिल्हा सचिव गजानन तायडे हे जबर जखमी झालेत. ते जमिनीवर पडले असता गावगुंडांनी त्यांच्या पायावरून मोटरसायकल नेऊन त्यांचे पाय तोडण्यात आले. या ठरवून केलेल्या हल्ल्यात पक्षाच्या 3 लोकांना जबर मार लागला असून गाडीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. दरम्यान या गावगुंडांना त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साबळे आणि आमचे गजानन भाऊ तायडे यांच्यावर जो अपघात आपला हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा आम्ही पक्षाच्या वतीनं नाही सर्व समाजाच्या वतीनं या ठिकाणी त्याचा निषेध करतो आणि या शासनाला सांगू इच्छितो की अशी कुठेही असे बॅड हल्ले होताना कामा नाही. त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीनं या हरामखोरांचा निषेध करत आहे आणि यापुढे जर कोणी असे काम करत असेल तर आम्ही संपूर्ण समाज एका ठिकाणी येऊन या जातीवादी सैतानांना कोसळून काढल्याशिवाय राहणार नाही. आणि या महाराष्ट्र सरकारला आम्ही सांगू इच्छितो की असा कुठलाही आज जीव घ्यायला हल्ला जर कोणी करत असेल तर अशा हरामखोरांना तुम्ही तात्काळ अटक केली पाहिजे ही नम्र विनंती करतो या शासनाला आणि मी या ठिकाणी थांबतो. लोणार तालुक्यामध्ये आम्ही पिरीपाची जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साबळे व मी गजानन तायडे उपाध्यक्ष वेणी या गावातून म्हणजे इलेक्शन जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असल्यामुळे त्याकडून जात असताना अचानक गावगुंडांनी आमची गाडी अडवून आमच्या गाडीवर लाटागाडीने हल्ला केला व दगड काचाने म्हणजे गाडीवर त्यांनी दगड फेकले व मला बाहेर काढून मला मारून 30-40 लोकांनी. नंतर हे आमची कार्यकर्ते थोडी धाकेच्या मध्ये थोडे पुढे चालले गेले तर त्यांनी माझ्या पायावरून लाटागाडीने पायावर हल्ला करून गाडीसुद्धा पायावर नेली. मोटरसायकल नेली पायावरून? मोटरसायकल खाली पाडून माझ्या पाहून त्यांनी मोटरसायकल नेली. बरं, तो ज्या लोकांनी तुमच्यावर हल्ला केला ते काही परिचित होते काय? नाही, ते तर आपल्या काही परिचयाचे नाही, ते अचानक आले नाही, त्यांनी आपल्यावर हमला. अच्छा, म्हणजे ते गावगुंडच होते असं म्हणा? ते गावगुंडच असावे. बरं, ठीक आहे. बरं, याच्यावर आणखी पुढील काही कारवाई तुम्ही काही केली? पोलीस स्टेशनला वगैरे काही रिपोर्ट दिलेला आहे का? त्यानंतर मी तर बेहोश असल्यामुळे आमचे जिल्ह्याचे राजाभाऊ साबळे यांनी मेकरमन जाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. बरं. आणि त्याच्यानंतर जयदीपभाई कवाडेंना सुद्धा कळवलं आहे, कवाडे सरांना सुद्धा कळवलं. बरं. RPIचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साबळे यांच्यासोबत त्यांचे काही सोबती हे जिल्हा दौऱ्यावर गेले असताना त्यांना वेणी या गावामध्ये मारपीट झालेली आहे. त्या संदर्भात आज मलकापूर येथे सर्वपक्षीय लोकांनी एक तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. 100 युनिटच्या खालच्या वीज ग्राहकाला दिलासा दिला आहे. मात्र 100च्या खाली असणारे ग्राहक किती आहेत? त्यांची संख्या फार कमी असल्यामुळे 100 युनिटच्या वर 300 युनिटपर्यंतच्या ग्राहकांना वीज दरात सवलत द्यावी अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशनात केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 70% ग्राहक हे 100 युनिटच्या आतले आहेत, त्यामुळे हे जे 26% टेरिफ रिडक्शन आहे हे त्यांना लागू आहे. त्याच्या पुढच्या कुठल्याच कॅटेगरीमध्ये वाढ नसल्याचे सांगितले.
आता या 1 जुलैच्या ऑर्डरमध्ये सभापती महोदय ज्यावेळी MERCनं हिअरिंग घेतलं, मी स्वतः पुण्याला हिअरिंगमध्ये गेलो होतो पहिल्या ऑर्डरच्या आधी. आमचं म्हणणं काय सभापती महोदय की पहिलं हिअरिंग झालं राज्यामधल्या 6 विभागामध्ये ऑनलाईन हिअरिंग झालं, पूर्वी फिजिकल होत होतं. आम्ही सगळे म्हणणं मांडलं. ताबडतोब 3 दिवसात असं काय बदललं की MERCनं निर्णय आपला परत घ्यावा लागला. 50,000 कोटीची भांडवली गुंतवणूक करणार आहे आणि त्याचा भार ह्या नव्या ऑर्डरमध्ये टाकण्यात आला असेल तर आमचं म्हणणं मुख्यमंत्री महोदय असं आहे की फ्युएल चार्जेस तुम्ही वाढवा, ते भांडवली खर्चाचा हिशोब आत्ता करण्यापेक्षा. आणि दुसरी ऑर्डर झाली ही रिव्ह्यू पिटिशन होती का काय होतं, कारण की यामध्ये पब्लिक हिअरिंग झालं नाही. आमची मागणी होती की पब्लिक हिअरिंग यात पण करा. आमचं म्हणणं काय ते तुम्ही त्या ठिकाणी मांडलं पाहिजे. आपण आता सांगितलं सोलर पॉवर, विंड पॉवर यातून वीज वाढणार आहे. आता सोलर पॉवर पहिल्या ऑर्डरमध्ये 17 तास सोलर म्हणजे रूफटॉप सोलर असेल किंवा इतर ठिकाणी सोलर बँकिंग सोलर पॉवर घेतोय ती 17 तास वापरण्याची परवानगी होती. परंतु आता नव्या ऑर्डरमध्ये मात्र 9 ते 5 हीच मर्यादा असणार आहे. मग सोलरकडं ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली, ज्या इंडस्ट्रीनं सोलरमध्ये प्रोजेक्ट्स टाकले आणि आत्ता ते सोलर घेत आहेत त्यांचा ROI बसणार नाही, म्हणजे हा ब्रीच ऑफ ट्रस्ट असणार आहे. किमान मग ही ऑर्डर पुढच्या प्रोजेक्टला लागू होणार का, कारण की मागचे सोलरचे प्रोजेक्ट झालेले आहेत, हे प्रोजेक्ट वायबल होणारच नाहीत, त्यांचा ROI यामध्ये बसणारच नाही सभापती महोदय. आणि दुसरं एक माझं म्हणणं आहे, नेहमी आम्ही वाचण्यात येतं MSCBच्याकडनं की शेतीला सबसिडी याच्यामुळं आमच्यावर भार पडतो. मागच्या वेळी एक IITची सत्यशोधक समिती नेमली होती, त्यामध्ये MERCनं सांगितलं होतं 500 फीडर्सवर आपण मीटर बसवले आणि त्यातून एक्झॅक्ट वीज शेतीला किती जाते याचा हिशोब लागला पाहिजे. माझं मुख्यमंत्री महोदय स्पष्ट म्हणणं आहे की हे शेतीच्या नावाखाली शेतीला एवढी वीज जाते अशा नावाखाली कारण नसताना सरकारची सबसिडी घ्यायची, स्वतःचं सुधारायचं नाही. स्वतःची वीज गळती सुधारण्याचं कुठली पावलं हे महामंडळ उचलत नाही, परंतु शेतीला आम्ही सबसिडी देतो म्हणून सरकारकडनं पैसे घ्यायचे. तर माझं म्हणणं मुख्यमंत्री महोदय आहे की ही सत्यशोधक समितीचा अहवाल तो टेबल झाला नाही, त्याच्यावर एक या ठिकाणी म्हणणं मांडणं गरजेचं आहे. आणि MERCनं फीडरवर जवळजवळ 500 फीडरवर मीटर लावले होते, त्याचे परिणाम चांगले आहेत की नेमकी शेतीला वीज किती जाते हे कळालेलं आहे. दुसरं शशिकांतजींनी सांगितलं 7.5 HP 10 HP. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाणी पुरवठा संस्था जास्त आहेत. आता त्यांनी कर्ज काढली, पाणी पुरवठा संस्थेने 500-500 एकरच्या शेती एकत्र केली, कर्ज काढली. ह्यांना मात्र आम्ही यातनं वगळले कारण की त्यांचं 7.5 HP होत नाही. तर एक धोरणात्मक निर्णय सभापती महोदय त्या संदर्भात घेणं या ठिकाणी अभिप्रेत आहे. आणि आपले 70% ग्राहक 70% ग्राहक हे 100 युनिटच्या आतले आहेत. त्यामुळे हे जे 26% टेरिफ रिडक्शन आहे हे यांना लागू आहे आणि त्याच्या पुढच्या कुठल्याच कॅटेगरीमध्ये वाढ नाही आहे, कुठल्याच नाही. सगळ्या कॅटेगरीमध्ये आपण कमी केलेले आहेत, ऑल कॅटेगरीज. त्याच्यामुळे इथे वाढीचा बाकी कॅटेगरीजमध्ये वाढ कमी आहे. 70% ग्राहकांना 26% वाढ आहे, बाकीच्यांना वाढ कमी आहे, पण कोणाच्याच या ठिकाणी वाढणार नाही आहेत. आता आपण जो पहिला प्रश्न उपस्थित केला की हे बदलण्याचं कारण काय आणि कुठल्या अधिकारात MERCने केलं. मुळामध्ये जेव्हा एरर ॲपरंट असते आणि एरर ॲपरंट काय होती तर जवळपास 90,000 कोटी रुपयाची कॅल्क्युलेशन दुहेरी झाली होती. दुहेरी झाली होती. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बेसिकली कसं आहे, आपण जर विचार केला तर समजा आपण काही सेव्हिंग केलं तर त्या सेव्हिंगमधनं क्रॉस सबसिडी कमी झाली पाहिजे. सेव्हिंग केलं तर क्रॉस सबसिडी कमी झाली पाहिजे. आता इथे दोन्ही गोष्टी पकडण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे आम्ही लक्षात आणून दिलं, मी या सभागृहात सांगितलं होतं. उदाहरणादाखल एकट्या जालन्याच्या एका स्टील फॅक्टरीला एका वर्षाला 200 कोटी रुपयाचा फायदा होत होता त्या रेट्समुळे. म्हणजे एकीकडे घरगुती ग्राहकांकरता आपण सवलत द्यायची नाही आणि एका स्टील फॅक्टरीला जर 200 कोटी रुपयाचा फायदा होत असेल, फायदा नाही झाला पाहिजे असं नाही आहे, त्यांना रेट कॉम्पिटिटिव्ह असले पाहिजे, पण हा म्हणजे फारच जास्त अशा प्रकारचा फायदा आहे. हे जे कॅल्क्युलेशन्स आहे ते लक्षात आल्यानंतर MERCने म्हणजे ती पिटिशन घेतली आणि त्यानुसार त्यांनी ही एरर ॲपरंटची सुधारणा आहे.
बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत आज कोल्हापुरातील 16 जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। मुंबईतील भाजप मुख्यालयात हा पक्ष प्रवेश झाला। देशात आणि राज्यात भाजप सत्तेवर असल्यामुळे विकास कामाला मोठ्या प्रमाणावर निधी मिळू शकतो याची खात्री पटल्याने भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले। माजी नगरसेवक दिलीप पवार आणि त्यांच्या पत्नी सरस्वती पवार, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक उत्तम कोराणे, माजी मंत्री श्रीपतराव बोंद्रे यांचे नातू अभिषेक बोंद्रे, संताजी बाबा घोरपडे, प्रसाद जाधव यांच्यासह 16 जणांनी पक्षप्रवेश केला। यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, प्राध्यापक जयंत पाटील, माजी नगरसेवक मुरलीधर जाधव, विश्वराज महाडिक उपस्थित होते। रवींद्रजी चव्हाण साहेब, महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील काही प्रमुख मान्यवरांचे प्रवेश आज कोल्हापूर मुंबई या ठिकाणी आपण करत आहोत। आज या प्रवेशाप्रसंगी उपस्थित सन्माननीय आमदार अमल महाडिक, मान्यवरांचा आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रथमतः आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश झाला आहे हे मी आपल्या सर्वांना घोषित करतो। राज्यातील परिचारिकांच्या बाह्य स्रोताद्वारे पदभरती व इतर संवेदनशील प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर संघटनेने सर्व शाखांसह राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा परभणी सर्व सभासद सहभागी झाले आहेत। दिनांक 15 व 16 जुलै 2025च्या धरणे आंदोलनानंतर 17 जुलैला काम बंद आंदोलन केल्यानंतरही आंदोलनाची दखल न घेतल्यास दिनांक 18 जुलै 2025 पासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। काय पाहिजे कधी पाहिजे प्रवेश नियम विद्या वेतन वाढलेच पाहिजे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा मठपती पुरुष परिचारक सिव्हिल हॉस्पिटल परभणी आणि महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना लातूर याचा पदाधिकारी आहे। तरी आमच्या रास्त मागण्या अशा आहेत की आमच्याकडे सेवा प्रवेश नियमामध्ये काही त्रुटी आहेत, जेणेकरून आमच्या पदोन्नती आणि पदभरती रखडलेल्या आहेत। तर त्या रखडलेल्या पदभरती तातडीनं आमच्या भरल्या पाहिजेत, पदोन्नत्या झाल्या पाहिजेत। त्यासोबतच नवीनच आपल्याला सार्वजनिक आरोग्य विभागाने 90-10 हा एक नियम जाचक अट काढलेली आहे, जी पुरुष परिचारिकांना सेवेमध्ये येण्यापासून रोखत आहे। ती अट लवकरात लवकर रद्द होऊन कायमस्वरूपी पदभरती झाली पाहिजे अशी आमची विनंती आहे शासनाला। त्यानंतर प्रशासकीय बदल्या आमच्या होऊ नयेत। रुग्णालयाच्या परिसरामध्ये आम्हाला पाळणाघराची सोय व्हावी, चेंजिंग रूमची सोय व्हावी। त्यासोबतच आपल्याला सर्वच्या सर्व 100% पदभरती लवकरात लवकर करण्यात यावी आणि जी पदोन्नती आहे त्यामुळे सुद्धा आमचे बरेच काम रखडलेले आहेत, ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे। आम्हाला केंद्र शासनाकडे समान वेतन समान काम समान वेतनप्रमाणे आम्हाला नर्सिंग भत्ता, जोखीम भत्ता मिळत नाही, गणवेश भत्ता मिळत नाही, तोही तातडीनं लागावा।
जे आमचे उच्च शिक्षित परिचारिका आहेत त्यांना आगाऊ वेतनवाढी आणि पदोन्नत्या लवकरात लवकर देण्यात यावे याकरिता आम्ही आज दिनांक 17 जुलै 2025पासून आम्ही बेमुदत संप पुकारलेला आहे। हे काम बंद आंदोलन तोपर्यंत चालूच राहील जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या पूर्ण होणार नाहीत। परिचारिका संघटनेचा आणि मी सध्या महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना लातूर शाखा परभणी याचे उपाध्यक्ष आहे आणि मला आमचा जो संप आहे तर हा संप अगदी रास्त मागण्यांसाठी आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे की या ठिकाणी आकृतीबंध जो हे आहे त्याच्यात बदल झाला पाहिजे, कारण आतापर्यंत सरकारी दवाखान्यातल्या रुग्ण वाढत आहेत पण आतापर्यंत खाटांची संख्या वाढलेली नाही। खाटाची संख्या वाढलेली नसल्या कारणास्तव त्या परिचारिकेची संख्या वाढत नाही आणि तसंच शासन पदोन्नती देत नाही आणि त्यामुळं म्हणजे संख्या वाढत नाही आणि अतिरिक्त भार हा नर्सेसवर पडत आहे आणि काम करणाऱ्या नर्सेसवर 5 रुग्णांसाठी 1 परिचारिका असते। तर सध्याच्या स्थितीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 40-50 रुग्णांसाठी 2 नर्सेस काम करतात आणि अतिशय त्यांच्यावर कामाचा बोजा पडत आहे। त्यांच्या मानसिकता खचत आहे। या गोष्टीकडे शासनाचं लक्ष गेलं पाहिजे, कारण जर सरकारी दवाखान्याचा कणा स्टाफ नर्सला म्हटलं जातं तर त्यांच्या मानसिक अवस्थेकडे पण बघितलं गरजेचं आहे। जर त्यांचा मानसिक अवस्था चांगली राहील तरच त्या चांगल्या पद्धतीने काम करू शकतात। त्यांची संख्या जर वाढेल तरच त्या चांगल्या पद्धतीने समाजाला सेवा देऊ शकतात आणि समाजातून चांगल्या प्रकारे काम करू शकतात। आमच्या 1 ते 14 अशा विविध मागण्या आहेत। त्यामध्ये पदनाम बदल आहे, वेतन त्रुटी निवारण आहे, त्यानंतर जोखीम भत्ता आहे, अशा विविध मागण्या आहेत। ह्या मागण्या बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहेत। कसं आहे, आमचं केडर नर्सिंग केडर हे नेहमीच दुर्लक्षित आहे, तर आमचं ह्या संपा थ्रू आम्ही महाराष्ट्र शासनाला आमचा ह्या कळकळीच्या मागण्या पाठपुरावा व्हावा आमच्या मागण्यांचा अशी मी विनंती करत आहे। आणि आजचा हा संप ॲक्च्युली आमचा संप 2 दिवसापासून आमचे पदाधिकारी चालवत आहेत। ऑलरेडी आझाद मैदान मुंबई येथे त्यांचं धरणे आंदोलन सुरू आहे आणि आज आम्ही दिवसभर संपावर आहोतच। जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आमचा बेमुदत संप आहे आणि हा संप पूर्ण महाराष्ट्रभर आहे आणि त्याचा आमचा पाठिंबा आहेच आहे, पण आमचा जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही संपावर राहणार आहोत। प्रमाणे गणवेश भत्ता भेटायला हवा, केंद्राप्रमाणे पदनाम बदल हवेत आणि आमची जी पदनिर्मिती झाली पाहिजे, जे RH आहे तिथे इंचार्जची जी शिपायांची ती सुद्धा आमची जी आहे ती भेटली पाहिजे आणि बाह्य स्रोताद्वारे जी कंत्राटी पद्धत आहे ती बंद झाली पाहिजे। अशा आमच्या बऱ्याच मागण्या आहेत, ते आम्ही तुमच्या मार्फत आम्ही शासनाला पोहोचवित आहोत। तुमच्या मार्फत एवढीच मी तुम्हाला बोलू इच्छिते। नांदेडच्या श्रावस्ती नगरातील महाप्रजापती गौतमी बुद्ध विहार येथे भिक्खुनी चारुशिला यांचा वर्षावास सुरू असून दररोज या विहारात महाप्रजापती महिला मंडळाच्या वतीने बुद्ध आणि त्यांचा धम्म, संविधानविषयक माहिती, मिलिंद प्रश्न आदी ग्रंथांचे वाचन करण्यात येत आहे। या प्रसंगी महाप्रजापती मंडळाच्या अध्यक्षा सुषमा डोंगरे, माजी अध्यक्षा लिंबाबाई कोसरे, संघमित्रा सूर्यवंशी यांच्यासह बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। पूजा महिला मंडळाला आता लाभलेल्या आर्याजी चारुशिला त्याला माझे वंदन आणि माझ्या महिला मंडळाला जय भीम। मी आज 30 वर्ष 4 महिने झालं मी इथं अध्यक्षपदावर आहे। मी अध्यक्षपद माझ्या समाजाला माहिती आहे, माझ्या महिला मंडळाला माहिती आहे। मी कार्य केलेलेच आहे। मी माताजीच्या आधारे कार्य केले। मी कुठल्या कार्यक्रमाला मी रुकलेली नाही, कुठल्या कार्यक्रम मी चुकू दिला नाही आणि मी माझे कार्य माझ्या महिला मंडळाच्या साथीनं मी माझे कार्य पार पाडलेले आहे। वर्षावासानिमित्त वर्षवास मी बी जसं म्हणजे वर्षवास इथं माताजीचा ठिकाणा नव्हता तेव्हापासून आम्ही वर्षवास चालू केलेला आहे। माझे 2 बांधव होते, एक बाया 2 वारल्या आणि माझे बांधवाच्या माझ्या मानावर जूट ठेवलं, ते जू मी आजपर्यंत चालवलेलं आहे। आता इथून दुसरी अध्यक्ष झालेली आहे। जगाला शांतीचा मार्ग दाखवणारे
तथागत भगवान गौतम बुद्ध, घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आमच्या महाप्रजापती गौतमी बुद्ध विहाराचे संस्थापक आर्याजी गौतमी आणि आर्याजी धम्मदीपा यांना माझा त्रिवार वंदन। आणि आता आमच्या महाप्रजापती गौतमी बुद्ध विहाराला लाभलेल्या आर्याजी चारुशिला यांच्या नेतृत्वाखाली आमचं हे पूजा महिला मंडळ चालत आहे। आम्हाला चारुशिला माताजी खूप छान लाभलेल्या आहेत। त्या जशा आल्यात तशा आमच्या बुद्ध विहाराला एक रोषणाई आलेली आहे। त्यांनी दर रविवारच्या वेळेस वंदना असते सकाळची 8 वाजता, तसंच संडे स्कूल पण घेतात। आणि आता ह्या वर्षवासामध्ये सगळ्या महिलांना या वर्षवासाची गोडी लावलेली आहे। त्यांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तसंच धम्मपिटिक हे असे ग्रंथ त्यांनी आम्हाला मिलिंद प्रश्न हे वाचून दाखवत आहेत आणि ते आम्हाला समजून पण सांगत आहेत। त्यांच्या समजून सांगण्यामुळे आमच्या पूजा महिला मंडळांच्या सर्व महिलांना एवढी गोडी लागलेली आहे की त्या नियमाने बरोबर विहारात येत आहेत। आणि त्यांना पुन्हा त्यांच्यामध्ये युनिफॉर्म सुद्धा ठेवलेला आहे की पांढरे वस्त्र घालूनच आपण इथं विहारामध्ये पूजेला आले पाहिजे। आणि पांढऱ्या वस्त्राचं त्यांनी आम्हाला महत्त्व सुद्धा समजून सांगितलेलं होतं। तेव्हा सगळ्या महिला ह्या पांढऱ्या वस्त्रामध्ये आपल्या बौद्ध विधी म्हणजे बौद्ध वंदनेसाठी इथं विहारात येत असतात। आणि माताजी असल्यामुळे आज आमच्या श्रावस्तीनगरचं नाव तर अगोदरच पूर्वीच्या माताजीमुळं रोशन होतं, पण आणखीन ह्या माताजी त्यांचा वारसा घेऊन पुढे चालत आहेत। आणि त्यामुळे मी चारुशिला माताजीचे अत्यंत मनापासून असे आभार मानते। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, वंदनीय पूजनीय मेरे धम्म गुरु भिक्खुनी गौतमी तेरे भिक्खुनी धम्मदीपा तेरे मेरे धम्म गुरु, श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक उपासिका पूजा महिला मंडल महाप्रजापति गौतमी बुद्ध विहार, दररोज विहार धम्म ग्रंथ भगवान बुद्ध उनका धम्म पद और मिलिंद प्रश्न ये वर्षावास काल विधि में सभी लोग विहार में आकर ग्रंथ सुनने के लिए आते हैं। अलग अलग ग्रंथ वाचन करते हैं, धम्म का चर्चा करते हैं। सभी यहाँ के पूजा महिला मंडल गरीबी है लेकिन बहुत ही धम्म का एक ऊर्जा है, उनके अंदर एक श्रद्धा है। सभी जो मिलता है तब उन्होंने सभी लोग सहभागी होकर बिहार में आकर सभी एकत्र आकर धम्म का चर्चा और धम्म का देशना सुनते हैं। और ये संघ का भी सेवा करते हैं, भिक्खु संघ भिक्खुनी संघ का भी सेवा बहुत ही संघ के प्रति बोले तो बहुत श्रद्धा है। तो सभी लोग बिहार में जाना चाहिए। नाना प्रकार ग्रंथ रहते हैं, मिलिंद प्रश्न भगवान बुद्ध उनका जीवन चरित्र त्रिपिटक है बोले तो ये ग्रंथ का त्रिपिटक ऐसा नहीं कि त्रिपिटक सुत्त पिटक विनय पिटक अभिधम्म पिटक तीनों पिटक होके ये त्रिपिटक हुए सो है। तो बिहार में जाकर ऐसा नहीं कि वर्षवास काल विधि में ही हम ग्रंथ वाचन करना चाहिए बोलकर ऐसा नहीं, हम 12 महीने भी ग्रंथ का वाचन करना चाहिए। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। विशाखा बुद्ध विहार लेबर कॉलनी नांदेडच्या वतीने भिक्खू पयारतन महाथेरो यांचा 70वा वर्षावास सुरू असून येथे वर्षावास काळात बुद्ध आणि त्यांचा धम्म, संविधान विषयक माहिती, मिलिंद प्रश्न आदी ग्रंथांचे वाचन करण्यात येत आहे। या प्रसंगी विशाखा महिला मंडळातील पदाधिकारी, सदस्य, बौद्ध उपासक, उपासिका मोठ्या संख्येत उपस्थित होते। इथं आम्ही महिला मंडळाचे मी सदस्य आहे,
वर्षावास चालू झालेला आहे. भंतेजी दररोज 4 ते 5 एक तास वर्षावासचा हे देतात, प्रवचन देतात. आम्हाला या विहाराला भंतेजी एवढे चांगले लाभलेले आहेत की त्यांनी इथं पूर्वी खूप मोठे मोठे प्रोग्राम केलेत भंतेजीने, आणि आम्ही दररोज येतो विहारामध्ये. पौर्णिमेला खूप मोठा म्हणजे असे भगवान बुद्धाचे मूर्तीला सजावट वगैरे करून महिला बऱ्याच येतात पांढरे वस्त्र परिधान करून. ते आम्ही वंदना वगैरे घेतो. पौर्णिमेच्या दिवशी डबे आणून भोजन वगैरे एकत्र करतो आणि भंतेजीला भोजनदान देतो. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. नांदेडमधील विशाखा महिला मंडळ हे विहार 17 वर्षापासून इथं स्थापित आहे. इथले भंतेजी पयाबोधी रत्न दरवर्षी यांनी ग्रंथाचे वाचन महिनाभर असते आणि प्रवचन देतात. 4 ते 5 आम्ही असतो या विहारामध्ये. पौर्णिमेच्या दिवशी आम्ही सर्वजण एकत्र येऊन स्नेह भोजन करतो आणि आम्हाला खूप छान वाटते. सर्व महिला एकत्रित येऊन एकत्रितपणे हा महिना 3 महिने उपवासाचे खूप छान जातात आणि आम्हाला खूप छान वाटते इथं विहारात आले तेव्हापासून. आणि इथं ग्रंथामधलं ग्रंथ वाचन जे करतात भंतेजी त्याच्यामधलं आम्ही महिला मंडळ चांगले म्हणजे उपवास करणे, अष्टशिलाचे पालन करणे, तसेच पौर्णिमेचे उपवास धरणे, असे छोटे मोठे प्रोग्राम राबवतात. त्याच्यामध्ये आम्ही हजर राहण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी विशाखा बुद्धविहार लेबर कॉलनी नांदेड या ठिकाणी मी भिक्खू पंजारत्न थेरो माझा 17वा वर्षावास आणि 17वा वर्षावासाचं अधिष्ठान या ठिकाणी मी घेतलेलं आहे. त्याचबरोबर जवळच असणाऱ्या राजनगरमध्ये सुद्धा या वर्षावासाच्या निमित्ताने उपदेश करण्यासाठी मी दररोज जात आहे. तेव्हा सर्व बौद्ध जगतातील उपासक उपासिकांना असं मी आव्हान करू इच्छितो की सर्वांनीच उपासक उपासिकांनी या वर्षावासाच्या कालावधीमध्ये बुद्धविहारामध्ये जाऊन धम्म श्रवण करणं अतिशय गरजेचं आहे. आपणच नाही तो स्वतः तथागत भगवान बुद्धांनी सुद्धा देव आणि मनुष्यांच्या कल्याणासाठी हिता सुखा मंगलासाठी अतिशय सुंदर धम्मचक्र कपोवतनाचा उपदेश गेल्या आषाढी पौर्णिमेला दिलेला होता आणि तो उपदेश तशा पद्धतीने लोककल्याणासाठी आपण वेगवेगळ्या माध्यमातून भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म मिलिंद प्रश्न, जातक कथा, धम्मपद असे वेगवेगळे धम्मग्रंथ चालून आपण लोकांना त्याबद्दलचं ज्ञान आपण देत आहोत. तेव्हा वर्षावासाचे कारणही अतिशय महत्त्वाचे आहेत. या वर्षावासाच्या कालावधीमध्ये भिक्खूंनी 3 महिने एकत्र राहिलं पाहिजे. 3 महिने एकत्र राहून लोककल्याणासाठी अधिष्ठान केलं पाहिजे आणि आपलं सुद्धा कल्याण करून घेतलं पाहिजे. या पद्धतीनं वर्षावास आणि त्यामध्ये फार प्रचंड वर्षा होणे आणि त्यामध्ये एकत्र भिक्षूने वास करणे यालाच वर्षावास म्हटलेला आहे. आणि या वर्षावासाची जे काही सुरतापन्न सकृतागामी अनागामी अर्हत या वर्षावासाच्या कालावधीमध्ये भिक्खू होतात. त्याचं कारण ज्येष्ठ भिक्षूंचं ज्ञान कनिष्ठ भिक्षूंना दिल्यानं त्यांना लाभ होत असतो. सर्वांचं मंगल. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.